ओम चैतन्य विराजाय हरिओम सुरार्गाय श्रीनाथ नाथाय गुरु सार्वभौमाय श्री देवेंद्राय ते नमो नमः. सद्गुरू श्री देवेंद्रनाथांच्या प्रिय साधकांनो, प्रिय साधकांनो म्हणायचं म्हणजे कशा करता, जे देवेंद्रनाथांनी दिलेली षष्टांग योग साधना करतात ते देवेंद्रनाथांना प्रियच राहतील ना दुसऱ्यांपेक्षा. फक्त देवेंद्रनाथांची षष्टांग योग साधना करायची. आता देवेंद्रनाथांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की भस्म अगोदर बसल्यानंतर भस्म कसं लावायचं, या चारही बोटांनी कपाळावर आडवा असं, त्यानंतर त्या चारही बोटांनी घशाभोवती आणि नंतर अंगठ्यानी उभा. हे आपल्या शाखेची भस्म लावण्याची पद्धत आहे. का इतर लोक कसंही भस्म लावतील, परंतु नाथ संप्रदायामध्ये ह्याला काय म्हणतात, भेस. भेस म्हणजे वेश. असे नाथ संप्रदायामध्ये 12 भेस आहेत. आणि ह्या 12 भेसमध्ये आपण कोण आहे हे समजायकरता हे लावायचं. आपण कोण आहे ह्याची फार कल्पना मी सुद्धा तुम्हाला देतोय. आपण जालंधरनाथांच्या पावपंथाचे आपण आचार्य वैरागी आहोत, हे सगळ्यांना माहिती पाहिजे. आचार्य वैरागी म्हणजे ज्ञान शाखेचे आचार्य, आणि नंतर वैरागी म्हणजे कसं, ज्यांना ज्ञानानं वैरागी आलं ते. नुसते भस्म लावायचे ना, दाढी मिशा लावायची, उघडायचं, हे करायचा आणि भगवे कपडे घालायचे म्हणजे ज्ञानी होत नाही, तो वैरागी होत नाही. तर ज्ञानाने वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. आता देवेंद्रनाथांनी एक सांगितलंय. आता आपल्याला हे आली आहे, कुंभमेळा आला आहे. ह्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याच शाखेचा म्हणजे जालंधरनाथांच्या पावपंथाचा राजा असतो. परंतु जालंधरनाथांच्या पावपंथाचा जो राजा आहे ते जालंधरनाथांचे पावपंथाचे लोक हे त्यांच्या साधनेत डोंगर कपारीमध्ये वगैरे तिकडे बसलेले असतात. ते असे ह्या तुमच्या कुंभमेळ्याला न्याला त्याला नेत नाही. त्यामुळं नंतर ही पद्धती म्हणजे मूळ पद्धती अशी आहे, परंतु नंतर ही पद्धती मग गोरक्षनाथाच्या पीठाला दिली. आणि आता गोरक्षनाथाच्या पीठाचा जो कुणी हे राजा होतो, तर तो नंतर मग तिथं राजा म्हणून नाथ संप्रदायाचा राजा, तो त्याची निवड या कुंभमेळ्यामध्ये होत असते. असो, आता देवेंद्रनाथांनी आपल्या साधनेची जे वेगळं वैशिष्ट्य ठेवलं, ते वेगळं वैशिष्ट्य कसं आहे, साधू संत वगैरे मोठमोठे ऋषी मुनी सगळे पाहिले तुम्ही किंवा पहा अजूनही, ते त्यांच्या शिष्यांना ह्या साधना करण्याची पद्धती देत नाहीत, कारण माहिती नाही त्यांना. ते फक्त त्यांचा खूप आवडता शिष्य झाला की त्याला नंतर त्याच्यावर शक्तिपात करतात. परंतु शक्तिपाताचे देवेंद्रनाथ खूप विरोधात आहे. विरोध कशा करतात त्यांचा देवेंद्रनाथाचा, ते म्हणतात आयती मिळाली भाकरी ती तुम्हाला किती दिवस पुरेल, तुम्ही कमवा आणि तुम्ही भाकर बनविण्याची विद्या शिका, म्हणजे मग ती तुम्हाला जन्मभर पुरेल. का म्हणते, एक दिवशी देवेंद्रनाथांच्या घरी असा एक प्रसंग घडला
गोंदवलेकर महाराज होते, गोंदवलेकर. ते पुण्यातून कुठेही महाराष्ट्रभर कुठेही शक्तिपात करू शकत होते तिथं बसल्या बसल्या. तर त्या गोंदवलेकर महाराजांचा एक शिष्य आला आणि तो म्हणतोय, महाराज मी गोंदवलेकरांचा शिष्य आहे आणि मला खूप चांगली अवस्था होती, परंतु आमचे गुरु समाधिस्थ झाले आणि मला आता तसा काही अनुभव येत नाही. तर देवेंद्रनाथांनी सांगितलं, तुमच्या गुरुकडेच फक्त याचं सामर्थ्य आहे. तुमचा गुरु जर दगडाला बसला तर दगडावर डोकं फोडा, पण तोच तुम्हाला काही करू शकल. आणि नंतर मग त्यांनी मला सांगितलं की ज्याला शक्तिपात होतो त्याचा शक्तिपात करणारा गुरु समाधिस्थ झाला की याच्याकडची सगळी शक्ती संपते. असं आपल्याला करायचं नाही. त्यामुळं ही देवेंद्रनाथांची साधना करायची असते. तर ह्याच्यामध्ये देवेंद्रनाथांनी आणखी साधकां करता खूप काही करून ठेवलं. कसं? त्यांनी सांगितलं, तुम्ही साधना करा, आम्ही साधनेत तुम्ही एक पाऊल पुढे जा, मी बाकीचे राहिलेले 99 पाऊल तुम्हाला पुढे नेतो. कशाच्या आधारावर बोलतात? त्यांनी तितकं दिलं सुद्धा. त्यांनी 3 यंत्र दिली. ती 3 यंत्र, एक हठयोग सिद्ध कवच, हठयोग नवग्रह पीडा निवारण यंत्र, क्षमा करा, नवग्रह पीडा निवारण यंत्र हे नवग्रह पीडा निवारण यंत्र आहे. ह्याच्यामुळे कोणताही ग्रह तुम्हाला अनिष्ट राहत नाही. कोणता अनिष्ट असेल तरी तो तुमच्यावर अनिष्ट परिणाम करणारा नाही. दुसरं यंत्र आहे आसन सिद्धी यंत्र. ते असं एवढंसं असं आणि ते आसन यंत्र बनवायचं असतं. त्याच्या सगळे मी डिटेल तुम्हाला देणार आहे. ते आसन असे एवढं यंत्र बनवून ते आपल्या आसनात खाली कोपऱ्याला असं ठेवायचं. अगदी ते आसनाखाली ठेवून त्याच्या बोकांडी बसायचं नाही. हां. दुसरं म्हणजे तिसरं यंत्र आहे हठयोग सिद्ध कवच. आणि हे हठयोग सिद्ध कवच एवढंच यंत्र आहे. पण ते यंत्र, हे यंत्र कसं झालं? जमिनीला पॅरल. पण हे यंत्र जमिनीला 90 अंशाच्या कोणामध्ये ठेवायचं आणि तुमच्या देवघरात जावा. तुम्ही जेव्हा साधना करता तेव्हा तुमच्या पुढे ते उभं पाहिजे. म्हणजे त्याचं काय होतं? ह्या हठयोग सिद्ध कवचामुळं तुम्ही जी साधना करता त्या साधनेचं अनेक पटीनं फळ मिळतं. आता काय पाहिजे तुम्हाला? त्याच नंतर मग बाकीच्या गोष्टींकरता म्हणजे मंत्र. आता हे 3 यंत्र झाले आणि नंतर 3 मंत्र. बाबांनी सांगितलं मंत्र असे आपल्याला पाठीवर पाठ करायचे नाही. आपण फक्त मास्टर मंत्र 3 मंत्र करायचे. हे 3 यंत्र कोणते? मंत्र कोणते? अग्निमंत्र. त्याच्या सगळ्या साधना वगैरे पद्धती, साध्य कसं करायचं ते सगळं मी तुम्हाला देणार आहे. हे पहिलं म्हणजे अग्नियंत्र. त्यानंतर दुसरे जे आहे ते अग्नी. हा अग्नी आपल्याला आपल्या तिसऱ्या नेत्रामध्ये साठून आणि त्या मंत्रामुळं आपल्याला त्या अग्नीचा जीव ब्रह्मसेवेत उपयोग करता येतो. आणि तिसरं जे हे आहे ते इच्छित फल देणारं असं ते यंत्र आहे, मंत्र आहे. सॉरी हां. तर इच्छित फल देणारं असं मंत्र आहे. म्हणजे हे 3 मंत्र आणि हे 3 यंत्र हे प्रत्येकाने करावेत. त्याला नक्कीच देवेंद्रनाथांचे सर्व साधनेचे अधिकार. त्यांना अगोदर साधना करा.
मग हे काम करतील. त्याला काय आहे, अट काय बाबांची, तुम्ही करा मग तुम्हाला नेतो पुढं, असं आहे. तर हे पुढच्या साधनेत आपण मी ती सगळी यंत्र आणि मंत्र वगैरे सगळं देणार आहे. आणि ते जे आहे तर ते यूट्यूबमध्ये मुख्य याच्यात नाही येणार, ते माझ्या अदर व्हिडिओजमध्ये येतील. खाली अदर व्हिडिओज असतात, त्या अदर व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला ते मी पूर्ण दाखवल स्क्रीनवर आणि त्याच्या बॅकग्राऊंडवर मी त्याचं वर्णन करून सांगल. ओम नमः आदेश गुरुजी को आदेश, ओम आदेश गुरुजी, आदेश आदेश.